मित्रांनो, ठरलं तर मगच्या प्रोमोमध्ये असा दाखवला आहे की प्रतिमा आगीकडे बघून बेशुद्ध पडते. तेव्हा रविराज अर्जुनला फोन करून सायलीला घेऊन यायला सांगतात. सायली आणि अर्जुन आल्यानंतर सायली प्रतिमा आत्यांजवळ बसून असते. म्हणते, प्रतिमा आत्या, आम्ही तुम्हाला काही होऊ देणार नाही. मी आले प्रतिमा आत्या, काळजी करू नका, तुम्ही लवकर बऱ्या व्हाल म्हणून हातात हात घेऊन बसलेली असते. तर इकडे प्रियाही आलेली असते. प्रिया आणि नागराज एकमेकांकडे बघून हसत असतात की आपला प्लॅन आता वर्क झाला म्हणून. त्या दोघांच्या मनात एकच विचार असतो की आता सायली आणि अर्जुन उद्याच्या बिझनेस एक्स्पोला जाणार नाहीत. तर आता इकडे उद्याच्या बिझनेस एक्स्पोचा सीन दाखवला आहे. गाडीतून प्रतापराव आणि कल्पनाताई उतरतात, पण अर्जुन आणि सायली काही उतरत नाही. त्याच्यामुळे महिपत म्हणतो की तो बारका सुभेदार कुठे दिसत नाहीये, म्हणजे आपलं काम 100% झालेलं आहे. आणि प्रतापरावांना म्हणतो, अलभ्य लाभ, अलभ्य लाभ. तेव्हा प्रतापराव काहीच बोलत नसतात. तरीही महिपत म्हणतो, तुम्हाला माझ्याशी बोलायचं नाही का? काही हरकत नाही, पण तुमचं स्वागत मी जोरदार करणार, वेलकम एक्स्पो, असं काहीतरी बडबडतो तो. असं म्हणून तो प्रतापरावांना हात पुढे करतो. तर प्रतापरावांच्या ऐवजी अर्जुन हातात हात देतो आणि म्हणतो, थँक्यू सो मच महिपत शिकरे, इथून पुढे तुम्ही कितीही आडवे आला तर आमचं काहीही बिघडू शकणार नाही. हे पाहून साक्षी आणि महिपतचा चेहरा खूप पडतो. आता पुढे एपिसोडमध्ये काय होणार? जसं प्रियाला आणि महिपतला वाटतं की अर्जुन सायली काहीतरी वेडवाकड करतील, तसं काहीतरी करतील का? एक्स्पोच्या संधीचा फायदा घेऊन सायली आणि अर्जुनला एस लॉकेटचा तुकडा सापडेल, हे जाणून घेण्यासाठी पाहत राहा ठरलं तर मग. आणि अशाच डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.